म्हणजेच बालदिन आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त आपण बालदिन साजरा करत असतो। पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म नोव्हेंबर 1889 ला उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या ठिकाणी झाला। पंडित नेहरू यांचा ज्यावेळी जन्म झाला ते ब्राह्मण कुटुंबातील होते आणि दिल्लीमध्ये राहत होते। त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडमधील कॅम्ब्रिज या विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी पाठवलं। त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये LLB ची डिग्री घेतली आणि बॅरिस्टर झाले। जेव्हा 1912 ला ते आपल्या भारत देशामध्ये परत आले आणि अलाहाबाद या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये वकिलीचा व्यवसाय चालू केला। पंडित जवाहरलाल नेहरू यांची 1916 ला महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली। महात्मा गांधी तेव्हा भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी कार्य करत होते। हे पंडित जवाहरलाल नेहरू तरुण होते। त्यांनी सुद्धा आपला देश इंग्रजांच्या गुलामीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, यासाठी आपण सुद्धा राष्ट्रीय चळवळीमध्ये आपला सहभाग केला पाहिजे। त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू 1920 ला असहकार चळवळ गांधीजींनी चालू केली। त्या असहकार चळवळीमध्ये हेरारीने भाग घेऊ लागले। त्याच्यानंतर 1924 ला पंडित नेहरू राष्ट्रीय चळवळीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापनेच्या नंतर सेक्रेटरी बनले। त्याच्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं। पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर असल्यामुळे जेव्हा इंग्रज आपल्या भारतीय नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे त्यावेळेस त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी पंडित नेहरू न्यायालयात जायचे, त्याला मुक्तता मिळवून देण्याचा प्रयत्न करायचे। पंडित नेहरू यांनी आपल्या तरुण अवस्थेमध्ये अनेक अशा राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेतला। इंग्रजांना सायमन कमिशन असो, असहकार चळवळ असो, सविनय कायदेभंग चळवळ असो, मिठाचा सत्याग्रह असो, अशा भरपूर अशा चळवळीमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं। आणि 1929 ला लाहोर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं। त्या अधिवेशनाचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना निवडलं गेलं। पंडित नेहरूंनी जेव्हा 1929 ला लाहोर या अधिवेशनात अशी घोषणा केली की माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मी या राष्ट्रीय चळवळीमध्ये काम करणार आणि माझा देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून माझा देश स्वातंत्र्य करायचा मला। त्याच्यासाठी त्यांनी 9 वेळेस तुरुंगवास भोगला। तेव्हा पंडित नेहरू आपला भारत देशाच्या 1942च्या चलो जाओ आंदोलनामध्ये मुंबईला आझाद मैदान आहे, त्या आझाद मैदानावर चलो जाओ ही जी घोषणा दिली ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिली। तेव्हा त्यांनी जी घोषणा दिली 1942 ला, चलो जाओ इंग्रजांना आपल्या देशातून हटवून द्यायचं, त्याच्यावर लगेच इंग्रजांनी त्यांना दुसऱ्या दिवशी अटक केलं आणि अहमदनगर जिल्ह्यातील बोयकोट किल्ला आहे त्या बोयकोट किल्ल्यामध्ये त्यांना तुरुंगवासाची 3 वर्षाची शिक्षा ठोठावली 42 ते 45। ते एवढे हुशार होते ते तुरुंगात असताना सुद्धा तिथं डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजेच माझ्या भारत देशाचा मी शोध हा प्रबंध लिहिला, निबंध लिहिला। आज त्यांचं ते पुस्तक
सर्वत्र उपलब्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वेळेस आपल्या देशाची घटना निर्माण करायची त्यावेळेस भारत देशाला 1946ला जेव्हा संसदीय कायदेमंडळ तयार करायचं होतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाची प्रस्तावना 11 डिसेंबर 1946ला ही प्रस्तावना मांडली. त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता अशा मूल्याचं धोरण अवलंबलं. जेव्हा आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर रात्री 12 वाजता इंग्रजांचा युनियन जॅक नावाचा ध्वज होता तो उतरला आणि तिथे भारत देशाचा तिरंगा अभिमानानं फडकवला गेला. पंडित नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री आपल्या देशाला अत्यंत उत्कट भावनेने म्हणजे माझा देश सामर्थ्यवान बलशाली झाला पाहिजे आणि माझ्या देशाला स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या. लाल किल्ल्याहून पहिल्यांदा ज्यानं भाषण केलं असेल ते म्हणजे आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पंडित नेहरू यांनी 18 वर्ष आपल्या भारत देशाचं पंतप्रधान पद भूषवलं. त्यामध्ये त्यांनी धर्मनिरपेक्षता, समाजवाद, पंचशील करार असो, 1962 चीन आणि भारत युद्ध असो, अत्यंत प्रखरपणे या जगामध्ये माझा भारत देश सर्वात सामर्थ्यशाली देश आहे. त्याच्यासाठी मी या देशाचा पंतप्रधान आहे असं उद्देशून मी जर कणखर असेल तर माझा देश कणखर बनला पाहिजे असं पंडित नेहरू यांचं निवेदन होतं. पंडित नेहरू आज आपण बाल दिन साजरा करतो. बाल दिन साजरा करण्याचा हेतू काय? बाल दिन पंडित नेहरू यांना गुलाबाचं फूल आणि मुलं अत्यंत प्रिय होते. मुलं त्यांना चाचा असे म्हणायचे. ते शाळेमध्ये गेले, काही कार्यक्रमात गेले की त्यांच्याशी मुलांची गर्दी असायची. असे हे चाचा नेहरू. नंतर भारत सरकारने 1955ला पंडित नेहरू यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला. तो आपल्या देशातील सर्वात उच्च असा पुरस्कार आहे. पंडित नेहरू अत्यंत प्रगल्भ आहे व बुद्धिजीवी व्यक्तिमत्व होते. त्यांचा बाल दिन म्हणून आज आपल्या शाळेत 14 नोव्हेंबर हा मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत. त्या महान व्यक्तीचा मृत्यू 27 मे 1964 या दिवशी झाला आणि या आपल्या भारत देशाचा हा निखळता आणि चमचमता तारा आपल्यातून निघून गेला. आपल्या देशाची विस्कटलेली घडी जी आर्थिक धोरणं, समाजवाद असो, पंचशील करार असो, चीन आणि भारत यांचं युद्ध असो, यामध्ये आपल्या भारत देशाला यशस्वी वाटचाल करून देणारे भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. अशा प्रकारे आपल्या भारत देशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना त्यांचे मूलभूत हक्क कळावे, शिक्षण आणलं, या गोष्टीसाठी आपण बाल दिन साजरा करतो. या अशा महान व्यक्तिमत्वाला मी विनम्र असे अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाबाश शाबाश.